उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. शरद पवारांच्या 7 खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, जितेंद्र आव्हाडांचा दावा. सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंबाबत नाराजी, तटकरेंनी आरोप फेटाळले. धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा पलटवार. देशमुखांच्या हत्येचा 2 दिवस आधीपर्यंत धस कराडच्या संपर्कात होते. मिटकरींचा आरोप, सीडीआर काढा, धस यांचा आव्हान. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी नाकारली 10 लाखांची शासकीय मदत. सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मदत स्वीकारणार नाही, सूर्यवंशी कुटुंबियांची भूमिका. राज्यातील पवनचक्की मालकांना खंडण्यासाठी गावगुंडांचा तगादा. शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा. संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीच पवारांकडून मुख्यमंत्र्यांना कल्पना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत मनपा निवडणुकीसाठी एकला चलोरेचा सूर. विधानसभेत काँग्रेसमुळे अनेक जागांवर फटका बसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं पुन्हा मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण. सलमान आणि दाऊद इब्राहिमची जवळीकीमुळे सिद्दीकींची हत्या. मुंबईत दहशत बसून बिल्डरांकडून खंडणी उकळण्याचा होता बिश्नोई गँगचा कट. हत्येच्या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे. टोरेस कंपनीच्या कोट्यवधींच्या फसवणुकीचं प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. 3 लाखांहून अधिक मुंबईकरांना कंपनीनं घातला गंडा. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरलेल्या टूलकिटचा पर्दाफाश. बदनामीसाठी कसं करतायत टूलकिट प्लॅनिंग, एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट. डोक्याला खाज सुटल्यावर 3 दिवसात पूर्ण टक्कल. बुलढाण्यात पूर्णा नदीकाठी अजब आजारानं गावकरी हैराण. आरोग्य पथकाचा गावात ठिय्या. सर्वेक्षणाला सुरुवात. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातून यूएईमध्ये हलवण्याच्या हालचाली. पाकमधली महत्त्वाची स्टेडियम सज्ज नसल्यानं शक्यता. पाकला 25 जानेवारीची डेडलाईन. आयसीसी पुढच्या आठवड्यात करणार पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.